आणि बाहेरच्या देशामध्ये मार्केटिंग करू शकते. कारण जर तुम्ही बाहेरच्या देशातलं बघितलं तर $95.36 समथिंग आज रेट आहे डॉलरचा. तर सध्या तुम्हाला माहिती आहे की डिजिटलायझेशन झालेलं आहे. भरपूर गोष्टी ज्या असतात ना तर त्या ऑनलाईन झालेल्या आहेत, डिजिटल झालेल्या आहेत. आणि या जर गोष्टी आपण स्वतः शिकल्या, आपण जर जगासोबत जे जे अपडेट्स आल्या त्यासोबत जर स्वतःला अपडेट केलं ना तर नक्कीच आपण काही ना काहीतरी काम जे असेल तर ते करू शकतो. आज रिटेलमध्ये मी तुम्हाला मी जे काम करते स्पेशली तर ते सोबत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे की अगदी म्हणजे असं नाही की नाहीच समजणार किंवा नाहीच लक्षात येणार असं नाही. अगदी खूप सिंपल काम आहे जे मी 5-6 वर्षापूर्वी म्हणजे मला वाटते कोरोनाच्या वेळी आला होता ना, लॉकडाऊन लागला होता, तर त्यावेळेपासून मी फ्रीलान्सिंगचं माझं जे काही काम होतं, एजन्सीचं माझं जे काही काम होतं, तर ते मी स्टार्ट केलं होतं. तर ते मी तुमच्यासोबत जे असेल तर ते शेअर करेन. बट येस, एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, की फॅमिली सोबत जर तुम्ही घरातूनच वर्क फ्रॉम होम थ्रू स्वतःसाठी एक स्टेबल इन्कम चालू करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदाऊट इन्व्हेस्टमेंट. कारण आपली एक खूप मोठी हे असते, रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे आता सध्या नसते. कारण एकतर आपण जितका वेळ लागतो तितका वेळ इन्व्हेस्ट करू शकत नाही. कारण मुलं असतात, भरपूर फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात त्यामुळे. आणि आपल्याकडे मग ती रिस्कची कॅपॅसिटी नसते की मी इतके पैसे 10,000 घालेल, 20,000 घालेल, 1,00,000 घालेल तर ते रिटर्न येतील. ते मॅनेजमेंट जे असतं, ते प्लॅनिंग जे असतं, तर तो जो कॅपॅसिटी असते ना तर ती आपल्याकडे नसते. आणि त्यामुळे आपण अशा शोधत असतो की यस काहीतरी वर्क फ्रॉम होम थ्रू काम करूयात, पण झिरो इन्व्हेस्टमेंट असायला हवं. म्हणजे अगदीच त्याच्यामध्ये कुठलीच इन्व्हेस्टमेंट जी असेल ना तर ती नसायला हवी. आणि त्याच पद्धतीचं एक काम जे असेल तर ते आज मी तुमच्यासोबत जे आहे तर ते शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिला इथे तुम्हाला माझी जी काही स्क्रीन आहे ना तर ती दिसतेय. तर चेक करा स्क्रीन आणि मी तुम्हाला दाखवते काम जे असेल तर ते मी तुमच्यासोबत करून दाखवते की कशा पद्धतीने आपण जे असेल ना तर ते काम करायला चालू करणार आहोत. जस्ट अ सेकंड, सॉरी. ओके. तर काम कशा पद्धतीने आपण करणार आहोत ना तर ते मी तुमच्यासोबत एक शेअर करते. तर बघा हा माझा कॅनव्हाचा ऍप्लिकेशन आहे, ठीक आहे. आणि मी इथे येतेय, दे इकडे, थँक्यू. तर मी कॅनव्हा जो आहे तर तो ओपन केलेला आहे. तर इथे बघा हे याला आपण बोलतो ग्राफिक्स, जे की आपण मोबाईलच्या मदतीने जे असेल ना तर ते डिझाईन करू शकतो. जसं की आता इथे मी तुम्हाला दाखवते सलोनचा एक पोस्टर असेल तर तो मी तुम्हाला दाखवते, ठीक आहे. तर हा एक टेम्पलेट मी ओपन केलेला आहे. तर तुम्हाला माहितीये की भरपूर सलोन्स असतात तुमच्या जवळपासच लोकलमध्ये. बघा कितीतरी सलोन्स असतात, पार्लर्स असतात, हॉटेल्स असतात, जिम्स असतात, रेस्टॉरंट्स असतात. त्यांना अशा टाईपचे पोस्टर्स जे असतील ना तर ते लागत असतात. आणि अशा टाईपचे पोस्टर्स अगदी तुम्हाला जे हवंय, जसं की आता हा इंग्लिशमध्ये आहे, तुम्हाला जर मराठीमध्ये हवा असेल तर अगदी मराठीमध्ये, ठीक आहे. म्हणजे क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे, ठीक आहे, त्या अकॉर्डिंगली तुम्ही ते जे असेल तर ते बनवून देऊ शकता, ठीक आहे. जसं की आता मी इथे मराठीमध्ये टाईप केलं. क्लायंटचा नंबर काय आहे, तर क्लायंटचा नंबर असेल हा, ठीक आहे. तर मोबाईल नंबर जो असेल तर तो मी इकडे ऍड केला क्लायंटचा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे काम असेल तर ते आपण करू शकतो. हे चेंज करायचं असेल, ठीक आहे, किंवा मी इथे तुमची मेन कॉन्टेंट तुमचा जो आहे, मेन तुमचं कॅरेक्टर जे आहे तर ते चेंज करायचं असेल तर या गोष्टी ज्या असेल तर ते करू शकता, ठीक आहे. इथे मी तुम्हाला दाखवते भरपूर ऑप्शन्स येतात. त्यातला कुठलाही जो असेल ना तर तो तुम्ही युज करू शकता. जसं की मी तुम्हाला आता एक दाखवते तर तो आहे हॉटेल इंडस्ट्रीसाठी. तर आता आपण बघूयात. आता हॉटेलमध्ये एक तर डायनिंग येतं किंवा रेस्टॉरंट येतं, दोन्ही येतं. आता हा हॉटेल रिलेटेड आहे. तर हा हॉटेलचा, जसं की इथे हॉटेलचे फोटोज जातील, ठीक आहे. तर अशा टाईपचे इमेजेस जे असतील ना तर ते लागत असतात प्रत्येक व्यावसायिकाला. तर रेस्टॉरंट हवं असेल किंवा जिम हवा असेल, इथे मी रेस्टॉरंट सर्च करते. तर बघा रेस्टॉरंटचं ठीक आहे. अगदी बघा तुमच्या जवळपास लोकलचा एखादा छोटा व्यवसाय असेल, जसं की केकचा व्यवसाय करतायत, ठीक आहे, किंवा मग घरातून पोळी भाजीचा डब्बा देतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा एखादा पोस्टर जे असेल तर ते लागतं. तर अशा टाईपचे जे काही इमेजेस असतील ना तर ते तुम्ही बनवू शकता अगदी कस्टम, ठीक आहे. म्हणजे तुमच्या क्लायंटची जी रिक्वायरमेंट असेल ना त्याच्या अकॉर्डिंग. त्याचसोबत सध्या एआय आलेला आहे आणि एआयच्या मदतीने देखील तुम्ही भरपूर पोस्टर्स, हा थँक्यू, भरपूर पोस्टर्स जे असतील ना तर ते तुम्ही बनवू शकता. तर इथे बघा एक पोस्टर जो असेल तर तुम्ही बनवलेला आहे, जो मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हा पोस्टर बघा कॉन्टेंट क्रिएशनचा, ठीक आहे. थँक्यू. तर हा आहे कॉन्टेंट क्रिएशनचा, ठीक आहे. एकदा चेक करा, ठीक आहे. जसं जसं माझी रिक्वायरमेंट आहे, मला हा मी पोस्टर स्वतः कस्टमाइज करून घेतलाय. हेडिंग काय असेल, सब हेडिंग काय असेल, इथे माझा फोटो आहे बघा, ठीक आहे. इथे तुम्हाला दिसत असेल ही मी स्वतः आहे, जो की मी एआय थ्रू जनरेट करून घेतलेला आहे. हे टेम्पलेट्स ऍड केलेले आहेत. इथे मी काही सिलेबसचे आयकॉन्स वगैरे जे असतील तर ते ऍड केलेले आहेत. डेट, ड्युरेशन जे असेल ना तर त्या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या मी इथे ऍड केलेल्या आहेत. तर माझ्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंगली एक पोस्टर जो असेल तर तुम्ही बनवलेला आहे. अजून बरेचसे पोस्टर्स आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. जसा की इथे बघा हा वाला, ठीक आहे. हा पण मी माझ्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंगली, इथे पण जर तुम्ही बघितलात
इथे जर तुम्ही बघितला तर ही मी स्वतःच आहे, जो की मी पुन्हा याच्या मदतीने जे असेल ना तर ते जनरेट करून 2 मिनिट्स एआयच्या मदतीने जो असेल ना तर तो मी रेडी करून घेतलेला आहे. ठीक आहे, जशी माझी रिक्वायरमेंट आहे तर त्या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या मी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. तर अशा टाईपचे जे काही इमेजेस असतात, अगदी तुम्हाला एज्युकेशन एखाद्या ऑनलाईन अकॅडमीसाठी जर एखादा डिझाईन वगैरे बनवायचा असेल तर त्या अकॉर्डिंगली तो डिझाईन जो असेल तर तो तुम्ही रेडी करू शकताय. तर याला आपण बोलतो ग्राफिक्स. 2 मिनिट्स. तर याला आपण बोलतो ग्राफिक्स. आणि हे काम असं आहे की आता मी जस्ट तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करते, पण ज्यावेळी मी मुलांसोबत असते तर अगदी कधीही कुठूनही, ठीक आहे, म्हणजे जरी मी ट्रॅव्हलिंग करते किंवा मी घरामध्ये आहे तरी सुद्धा हे जे काम असेल ना तर ते मी करू शकते, कारण हे काम मी माझ्या फोनच्या माध्यमातून करते. तर बघा, एखाद्या क्लायंटची रिक्वायरमेंट आली की क्षितिजा अशा अशा प्रकारचं एखादा पोस्टर बनवून दे, किंवा मग वाढदिवसाचं एखादं बॅनर जे असेल, इन्व्हिटेशन कार्ड जे असेल ना तर ते बनवून दे. तर बघा, मी इन्व्हिटेशन कार्ड काही बनवलेले आहेत तर ते मी तुमच्यासोबत इथे शेअर करते. तर तशी रिक्वायरमेंट मला जर आली ना तर मग मी ते कुठूनही, ठीक आहे, कधीही कुठूनही अशा टाईपचे इमेजेस जे असतील, हा बघा वाढदिवसासाठी मी बनवलेले आहे. तर भरपूर ठिकाणी तुम्हाला माहिती आहे इन्व्हिटेशन कार्ड जे असतील तर ते ग्राफिक डिझायनर कडून बनवून घेतात. तर अशा टाईपचे इन्व्हिटेशन कार्ड बर्थडेचे असतील किंवा मग एंगेजमेंटचे असतील, वेडिंगचे असतील, तर हे तुम्ही ग्राफिक्सच्या मदतीने बनवू शकताय. एखाद्या दुकानाचं उद्घाटन आहे, मराठी पोस्टर्स असतील, इंग्लिश पोस्टर्स असतील, तर ते तुम्ही सूर्याला देऊ नकोस पाणी, सूर्याला देऊ नकोस पाणी, बाबांना दे जा, तर ते तुम्ही जे असेल ना तर ते बनवू शकता. तर एक हाच बेनिफिट आहे की तुम्ही घरातून अशा पद्धतीने काम करू. आता हा जर पोस्टर तुम्ही बघितला, एक पोस्टर जरी तुम्ही दिला तरी आरामात तुम्ही 200 रुपये ते 300 रुपये जे असेल ना तर ते चार्ज जे असेल तर ते करू शकताय मोबाईलच्या मदतीने. अगदी 5 to 10 मिनिट्स मध्ये फक्त स्किल शिकून एखादा ग्राफिक जो असेल तर तो बनवून तुम्ही अशा टाईपचा पोस्टर जो असेल तर तो रेडी करू शकताय. अजून काही आहेत डिझाईन्स तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते, एकदा चेक करून घ्या. कुठलाही, ठीक आहे, म्हणजे जशी क्लायंटची रिक्वायरमेंट येते तर कस्टम पोस्टर्स जे असतील तर ते तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, तर हा मी जंगल थीमचा बनवलाय. तुम्ही बर्थडे, प्रिन्सेस थीमचे कुठलेही पोस्टर्स जे असतील क्लायंटच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंगली, अगदी यातला एक आणि एक शब्द, एक आणि एक ग्राफिक्स, एक आणि एक फोटो, इथे तुम्ही बाळाचा जो फोटो आहे ना तर तो तुमच्या क्लायंटचा इमेज जो असेल तर तो ऍड करू शकताय आणि त्याला एआय जनरेटेड इमेज बनवून तो एक रेडी टू यूज हे इन्व्हिटेशन कार्ड जो असेल ना तर तो रेडी करू शकताय. तर अशा पद्धतीने मी माझं काम जे असेल ना तर ते करते. आणि सुरुवातीला मी ग्राफिक्स बनवायचे असे, आता मी तुम्हाला कसे दाखवले इन्व्हिटेशन कार्ड्स वगैरे किंवा मग एखादी ऍडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स वगैरे, तर ते मी रेडी करायचे आणि मग इंडिव्हिज्युअली सेल करायचे. जसं की मी 100 रुपीजला एक पोस्टर विकायचे त्यावेळेला. आणि कधी कधी तर असं व्हायचं की सुरुवातीला तर काहीच क्लायंट्स नव्हते, काहीच काम नव्हतं, आणि मग मी भरपूर मार्केटिंग करायचे, म्हणजे दिवसातून एक 10-20 लोकांना, जास्त त्याच्यापेक्षा क्लायंट शोधून घ्यायचे, मग त्यांना व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी करायची. आणि त्यावेळेला मी 100 रुपीजला कधी कधी तर 3 ग्राफिक्स जे असतील तर तेही दिलेले आहेत 5-6 वर्षामागे. आता इतके चीप नाही आहेत, आता तुम्हाला ऑलमोस्ट 200 रुपये ते 300 रुपये पे करावे लागतात एका ग्राफिक्ससाठी. आणि सध्या क्लायंट्स मिळणं, ठीक आहे, भरपूर लोकांचा एक समज असतो की घरातूनच आम्ही काम करतोय तर मग आम्हाला क्लायंट्स कसे मिळतील किंवा मग काय आम्ही करायचं. तर एक सिस्टीम असते, कुठलंही काम तुम्ही चालू करताय, कुठलाही प्रोडक्ट असेल किंवा कुठलीही सर्व्हिस तुम्ही देताय, तर एक प्रॉपर सिस्टीम असते, प्रॉपर मॅनेजमेंट असते, प्रॉपर टेक्निक जर तुम्ही वापरली तर सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकताय. घरातूनच, मोबाईलवरूनच तुम्ही भरपूर क्लायंट्सचे नंबर्स जे असतील तर ते गॅदर करू शकताय. अगदी मी आता इथून ऑस्ट्रेलिया, युके, UAE, तर इथले सलून्स, ठीक आहे, बाहेरच्या देशातले सलून्स, त्यांचे मोबाईल नंबर जे असतील तर ते देखील मी गॅदर करू शकते आणि बाहेरच्या देशामध्ये मार्केटिंग करू शकते. कारण जर तुम्ही बाहेरच्या देशातला बघितलं तर $95.36 समथिंग आज रेट आहे डॉलरचा. तर नक्कीच तुम्ही ते जे असेल तर ते बाहेरच्या देशाच्या रिगार्डिंगली जे असेल ना तर ते तुम्ही कॅल्क्युलेट करून तिथून पेमेंट, इंटरनॅशनल पेमेंट, भरपूर वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. जसं की मी यूज करते तर तो आहे रेझर पेचा. तर असे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून, मीडियम्सच्या माध्यमातून तुम्ही इंटरनॅशनल पेमेंट्स पण रिसिव्ह करू शकताय, कारण तुम्ही तिथल्या लोकांपर्यंत जे असेल ना तर ते पोहोचतं. शांत बस, हाताची घडी तोंडावर पोट, ही जास्त बडबडते. तर तिथल्या लोकांपर्यंत तुम्ही जे असेल ना तर ते पोहोचू शकताय. म्हणजे मी राहते कोल्हापूरमध्ये, इथून मी पुणे, मुंबई, जे काय मोठे शहर आहेत जिथे सलून्स असणार आहेत, रेस्टॉरंट्स असणार आहेत, तर तिथपर्यंत जे असेल ना तर ते मी पोहोचू शकते. आणि यामुळे काय होतंय की तिथले क्लायंट्स आपलं काम बघणार, आपण त्यांना एखादी फ्री पोस्ट देतो, आपला पोर्टफोलिओ शेअर करतो, त्यामुळे ते जे क्लायंट्स असतील ना तर ते आपल्याला काम देऊ शकतात. आणि ते कसं मिळवायचं वगैरे यासाठी एक राईट टेक्निक जर तुम्ही वापरलीत ना तर सगळ्या गोष्टी तुमच्या
तुमच्यासाठी सुद्धा जे असेल ना तर ते पॉसिबल आहे. अगदी तुम्ही जरी ऍडव्हर्टिजमेंट केली तर सुरुवातीला तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबर्स मधून, तुमच्या व्हॉट्सअपच्या कॉन्टॅक्ट मधूनच इन्व्हिटेशन कार्ड, बर्थडेचे, वास्तुशांती असेल किंवा लग्नाचे असेल तर अशा टाईपचे ऑर्डर्स तुम्ही घरातूनच, किंवा एखाद्याचा छोटा व्यवसाय असेल तर 200-300 रुपयाचे पोस्टर्स जे असतील तर ते तुम्ही रेडी करू शकता. नंतर हळूहळू ज्यावेळी तुम्ही मार्केटिंग करताय, एक प्रॉपर सेटअप करताय मोबाईलवरूनच, तर मग तुम्ही 1000 रुपयाला 10 पोस्टर्स देताय, म्हणजे पॅकेज अकॉर्डिंगली, तर ते मग तुम्ही त्यांना डिझाईन करून देऊ शकताय. तुम्ही यामध्ये इंस्टाग्रामची पोस्ट बनवू शकता, युट्यूबचे थंबनेल्स बनवू शकताय, त्यानंतर जसं मी तुम्हाला ते इन्व्हिटेशन कार्ड दाखवले तर ते बनवू शकताय, रील्सचे कव्हर्स बनवू शकताय. तर भरपूर गोष्टी, भरपूर असे क्रिएटर्स आहेत, भरपूर असे व्यवसायिक आहेत जे आउटसोर्स करून घेतात, म्हणजे बाहेरून फ्रीलान्सर्स कडून काम जे असेल ना तर ते करून घेतात. तर राईट मेथडनी जर तुम्ही केलं, शोधल्याने सगळ्या गोष्टी तुम्हाला सापडतात. तर राईट मेथडनी जर तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्हाला क्लाइंट सुद्धा जे असतील तर ते सापडतात. तर मी एक 5-6 वर्ष झाले या फील्डमध्ये आहे, अकॅडमी चालवते, एजन्सी चालवते, आणि भरपूर कॉन्टॅक्ट जे असतील तर ते मी गॅदर केलेत. आणि त्यामुळे कशा पद्धतीने एक्झॅक्टली कॉन्टॅक्ट गॅदर करायचे, तर या सगळ्या गोष्टी खूप जवळून अनुभवलेत. म्हणजे काय करावं किंवा काय नाही करावं, कोणत्या गोष्टी केल्याने लवकर सक्सेस मिळतो, कोणत्या गोष्टी केल्याने थोडा वेळ लागतो, तर या गोष्टी डिटेलमध्ये ज्या असतील तर त्या अनुभवलेल्या आहेत. आणि या अनुभवातूनच मी एक 4-5 वर्ष मागे एक अकॅडमी चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी सेम माझ्यासारख्या ज्या महिला असतात की ज्यांना घरातून काहीतरी काम करायचं आहे, तर त्यांना मी ऑनलाईनच्या माध्यमातून, लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून अशा टाईपचे पोस्टर्स जे असतील तर ते कशा प्रकारे बनवायचे, ग्राफिक्स जे असतील तर ते कशा प्रकारे बनवायचे, इन्व्हिटेशन कार्ड्स असतील तर ते कशा प्रकारे बनवायचे, कोणते टूल्स वापरायचे, कस्टम डिझाईन्स कशा पद्धतीने बनवून द्यायचे, अगदी बेसिक टू ऍडव्हान्स. म्हणजे असं आहे की भरपूर महिला अगदी मेडिकलचं एज्युकेशन झालंय पण फॅमिली कंडिशन्स, मुलांमुळे बाहेर जाऊन काम करता येत नाही. गिरिजा, गिरिजा 2 मिनिटाने गाणं म्हण. तर बाहेर जाऊन काम जे असेल तर ते करता येत नाही, बेबी सोबत राहावं लागतं. आणि त्यामुळे भरपूर महिला, म्हणजे अगदी इंजिनिअरिंग फील्ड मधल्या आहेत, मेडिकल फील्ड मधल्या आहेत, भरपूर वेगवेगळ्या फील्ड मधल्या महिला ज्या असतील तर त्या कनेक्ट झालेल्या आहेत आणि लाईव्ह लेक्चर्स जे असतील तर ते अटेंड करतात. आणि अगदी बेसिक टू ऍडव्हान्स या सगळ्या गोष्टी मी त्यांना अगदी डिटेलमध्ये शिकवते. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, की भरपूर लोकांचं असं होतं की लाईव्ह लेक्चर्स तुम्ही घेताय, ऑनलाईन घेताय, मग लक्षात येतील का गोष्टी किंवा समजतील का. तर एक बेस्ट पार्ट मी केला, एक सोपा पार्ट मी केला, तो म्हणजे अर्धा वेळ मी शिकवते. ठीक आहे, अर्धा वेळ कशा पद्धतीने करायचं, काय करायचं. जसं की आजचा एक टॉपिक असेल, गिरिजा इकडे ये 2 मिनिटं. अर्धा वेळ जो असेल ना तर तो मी शिकवते. इकडे मी अर्धा वेळ मी शिकवते आणि त्याच्यानंतरचा जो अर्धा वेळ असतो ना तर तो तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाते लाईव्ह लेक्चरमध्येच. आणि त्यामुळे काय होतं, तुमचे काही डाऊट्स असतील किंवा नाही समजत आहे काही गोष्टी, नाही लक्षात येत आहे, तर ते मग आपण लाईव्ह मध्ये सॉल्व्ह करून घेतलं जातं. तुमचे असाइनमेंट लाईव्ह मध्ये चेक केले जातात की एक्झॅक्टली तुम्ही काय करताय, कशा पद्धतीने करता. तर ग्राफिक्सचा कम्प्लीट कोर्स जो असेल तर तो लाईव्ह फॉर्मॅटमध्येच होतो. त्याचसोबत कॉन्टेंट क्रिएशनचा जो असेल तर तो देखील लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होतो. आणि आता सध्या बॅचेस जे असतील तर त्या चालू होणार आहेत. त्यामुळे मी तुम्हाला एक्झॅक्टली डेट सांगते की कधी कोणती. इथे मी एक पोस्टर शेअर करते तुमच्यासोबत, एकदा चेक करा. तर इथे आपला ग्राफिक्सचा जो कोर्स आहे, मोबाईल ग्राफिक्सचा जो कोर्स आहे, तर तो बरोबर 14 जुलैला चालू होणार आहे. 14 जुलैला दुपारी 3 वाजता आपले लेक्चर्स असणार आहेत. आणि याच्या रेकॉर्डिंग्स जे असतील तर ते सगळे तुम्हाला मिळतात. कारण मला माहिती आहे, जसं मी आता व्हिडिओ करताना माझी मुलं मला डिस्टर्ब करतायत किंवा भरपूर फॅमिली कंडिशन्स असतात, अशाच पद्धतीने भरपूर वेळेला माझ्या मैत्रिणी ज्या वेळेला लेक्चर अटेंड करतात तर त्यावेळेला सुद्धा त्यांच्या फॅमिली कंडिशन्समुळे असं होतं की म्हणजे नाही एखादा पार्ट लक्षात आला किंवा नाही घरातल्यामुळे नाही ते बघितलं तर लक्षात येत नाही. आणि अशासाठी सगळे क्लासेस जे काही असतात तर त्याचे सगळे रेकॉर्डिंग जे असतील ना तर ते तुम्हाला दिले जातात, जे की अगदी तुम्हाला कधी वेळ आहे, म्हणजे एखादा रेकॉर्डिंग तुम्ही 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा जे असेल ना तर ते बघू शकताय. आणि त्या अकॉर्डिंगली रेकॉर्डिंग बघून तुमचं जे काही काम असेल ना तर ते तुम्ही करू शकताय. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला ग्राफिक्सचं जे काम असेल तर ते बेसिक टू ऍडव्हान्स जर शिकायचं असेल तर आपली लाईव्ह बॅच 14 जुलैला जी असेल तर ती चालू होते. नक्कीच तुम्ही कनेक्ट करू शकताय. मोबाईल नंबर इथे आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते. नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकताय. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना, स्पेशली हा व्हिडिओ जास्तीत जास्त आयांना शेअर करा, ज्यांना घरातून काम करण्याची गरज आहे, ज्यांना घरातून वर्क फ्रॉम होम 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये काम करण्याची गरज आहे. आणि स्पेसिफिकली असं ऑफिस टाइम मध्ये अडकायचं नाहीये की 9 ते 5 वगैरे असं काही करायचं नाही. स्वतःच्या वेळेनुसार स्वतःच्या मुलांना प्रायोरिटीला ठेवून त्यांच्या भविष्यासाठी जर तुम्हाला नक्कीच काहीतरी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही ग्राफिक्सचं काम शिकू शकताय. यामध्ये तुम्हाला फक्त ग्राफिक्स शिकवलं नाही जाणार की कसं बनवायचं, तर ते विकायचं कसं, ते सेल कसं करायचं, तर हे डिटेलमध्ये तुमच्यासोबत जे असेल ना तर ते शेअर केलं जाणार आहे. म्हणजे कम्प्लीट मार्केटिंगचा जो काही आपला कोर्स आहे ना तर तो तुम्हाला दिला जातो. मार्केटिंगचा कोर्स तर एक्स्ट्रा मिळतो तुम्हाला फ्री, ज्याच्यामध्ये
पोर्टफोलिओ कसा बनवायचा, क्लायंट्स कसे शोधायचे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कसे वापरायचे, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या तुमच्यासोबत शेअर केल्या जातात. प्राइसिंग कशी ठरवायची, पॅकेज कशा ठरवायचा, तर या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत ज्या असतील तर त्या शेअर केल्या जातात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझं काम तुम्हाला कसं वाटलं, तर ते मला तुम्ही खाली कॉमेंट करून ड्रॉप करू शकताय. ऍडिशनल काही माहिती हवी असेल तर खाली कॉमेंटमध्येही विचारू शकताय, किंवा बेटर राहील मोबाईल नंबरवरती डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअप करू शकताय, किंवा कॉल जी असेल तर ती करू शकताय. सोमवारपासून शनिवारपर्यंत रोज सकाळी 11 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत कॉलिंगचा जो काही नंबर असेल तर तो आपला चालू असतो. नक्कीच तुम्ही कॉल करू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.